विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पार्ट 2 कसा भरायचा, कॉलेजची नावं कशी टाकायची, त्यांचा प्रेफरन्स, त्यांची अरेंजमेंट कशी करायची ते समजून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला तुमचा लॉग इन आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा पार्ट 1 भरलेला असेल त्याप्रमाणे त्याचे डिटेल्स दिसतील. तो लॉक फॉर्म केला असेल याची खात्री करून घ्या. पार्ट 1 लॉक केला असेल तर आता आपण पार्ट 2 ला फॉर्म भरायला सुरुवात करूया. या ठिकाणी पार्ट 2 मध्ये 3 मुद्दे महत्वाचे आहेत. चूज स्ट्रीम अँड मीडियम, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स शाखा निवडायची आहे. त्यानंतर चूज कॉलेजेस, कॉलेजची नावच तुम्हाला टाकायची आहेत आणि त्यानंतर तो फॉर्म लॉक करायचा आहे. तर ही 3 महत्वाची कामं तुम्हाला पार्ट 2 फॉर्म भरताना करायची आहेत. पहिल्या मुद्द्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा स्ट्रीम स्ट्रीम म्हणजेच तुमची शाखा निवडायची आहे. तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला ज्या शाखेला, ज्या स्ट्रीमला ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्हीपैकी एका ब्रांचला क्लिक केल्यानंतर त्याची मीडियम तुम्हाला निवडायची आहे. की तुम्ही जे मीडियम निवडणार आहात, ते इंग्लिश मीडियम आहे, मराठी मीडियम आहे, गुजराती आहे, उर्दू मीडियम आहे. तर त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचंय आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचंय. त्यानंतर मित्रांनो, दुसरा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. चूज ज्युनियर कॉलेजेस. चूज ज्युनियर कॉलेजेस मध्येच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कॉलेजची नावं तुम्हाला टाकावायला संधी मिळणार आहे. 2 नंबरच्या ऑप्शन वरती जाऊन क्लिक करून घ्या. चूज ज्युनियर कॉलेजेस. यामध्ये तुम्हाला तुमची कॉलेजची नावं तुम्हाला या ठिकाणी टाकता येतील आणि त्याची यादी तुम्हाला मिळवता येईल. पार्ट 2 भरताना चूज ज्युनियर कॉलेजेस यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची शाखा, तुमचं मीडियम, डिस्ट्रिक्ट या ठिकाणी ही माहिती सर्व भरून घ्यायची आहे. या ठिकाणी पहा, हा कॉलम अत्यंत महत्वाचा आहे. स्ट्रीम आणि मॅनेजमेंट या ठिकाणी तुम्हाला एडेड, अनएडेड, सेल्फ फायनान्स या प्रकारचे टॅब दिसतील. एडेड निवडले तर सरकारी शाळा मिळतील ज्याच्यामध्ये फी अत्यंत कमी असणार आहे. अनएडेड असेल किंवा सेल्फ फायनान्स असतील तर या ठिकाणी फी तुम्हाला जास्त भराव्या लागू शकते. तुम्हाला बायफोकल सब्जेक्ट हवे असतील तर त्याही ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहेत. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, जर तुम्हाला डायरेक्ट कॉलेजचं नाव आणि UDIS नंबर असेल तरीही तुम्हाला या ठिकाणी तो डायरेक्ट टाकता येईल. त्यानंतर तुम्ही जिल्हा आणि तालुका निवडल्याप्रमाणे खाली कॉलेजची नावं दिसतील आणि या ठिकाणी ऍड टॅब दिसेल. आता मी ऑलरेडी कॉलेजेसची नावं टाकून घेतलेली आहेत, ऍड केलेली आहेत. तर ऍड या टॅबवरती तुम्हाला क्लिक करून घ्यावं लागेल आणि ते कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये या ठिकाणी खाली दिसू लागेल. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे कॉलेजची लिस्ट तुम्हाला दिसेल. किती कॉलेज निवडायचे हा तुमचा सर्वस्वी प्रश्न असणार आहे. आणि या 50-100 कॉलेजपैकी तुम्हाला इच्छित असणारी कॉलेजेस तुम्हाला निवडायची. या ठिकाणी पहा डाऊन एरो, अप एरो दिलेला आहे आणि अप एरो, डाऊन एरो प्रमाणे तुम्ही प्रेफरन्स नंबर 1, 2, 3 जे काय असतील त्याप्रमाणे निवडायचे आहेत. त्याप्रमाणे खाली सेव्ह आणि सेव्ह चॉईसेस असा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी पहा ऍड ऑप्शन, त्या ठिकाणी तुम्हाला जर कॉलेजची माहिती हवी असेल तर इनटेक डिटेल्स ही सर्व यावरती क्लिक करून तुम्ही ती माहिती वाचून घ्या. तुमचा ऍड्रेस, तुमचा जिल्हा त्याप्रमाणे चेक करा आणि तेच कॉलेज तुम्हाला निवडायचं आहे. त्याची फी एकदा चेक करा. ते सायन्स कॉलेज असेल, मराठी मीडियम कॉलेज असेल, इंग्लिश मीडियम कॉलेज असेल, ते चेक करा आणि त्यानंतरच ऍड या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं ऍड केलेली कॉलेजची नावं सर्व या ठिकाणी दिसणार आहेत. या ठिकाणी पहा मी 5च प्रेफरन्स दिलेले आहेत. जर तुम्हाला प्रेफरन्स खालीवर करायचे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही ती करू शकता आणि या ठिकाणी सेव्ह चॉईसेस वरती किंवा जोपर्यंत तुम्ही क्लिक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती संधी मिळेल. तुम्हाला 5व्या नंबरचं कॉलेज वरती न्यायचं असेल किंवा वरचं कॉलेज खाली न्यायचं असेल तर फक्त एरो वरती क्लिक करा. 1, 2, 3, 4, 5 एक नंबरला कुठल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन हवंय, जर तिथं मेरिट नाही लागलं तर दुसऱ्या नंबरला कुठं हवंय, तिसऱ्या नंबरला जर मेरिट तुमचं नसेल बसत तर त्यानंतर कुठं हवंय, या प्रकारे तुमच्या कॉलेजची नावं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टाकायची आहे. तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजची नावं या ठिकाणी टाकू शकता. पहिल्या राऊंडमध्ये मेरिट
खूप मोठ्या प्रमाणात हाय जातं. जास्त पर्सेंटेजवाल्या मुलांना, विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतात. कमी पर्सेंटेजवाल्या विद्यार्थ्यांनी जर 1 नंबरला जर खूप टॉप कॉलेजची नावं टाकलीत, तर मात्र तुम्हाला पहिल्याच राउंडमध्ये ॲडमिशन मिळण्याची शक्यता कमी आहे. तुमचे पर्सेंटेज पाहून, त्या कॉलेजचा कट ऑफ पाहून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कॉलेज निवडायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ॲडमिशन तुमचं पूर्ण करता येईल. अन्यथा 3रा, 4था, 5व्या राउंडपर्यंतही तुम्हाला थांबावा लागू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, सेव्ह चॉईसेस या बटनावरती क्लिक करून घ्या आणि त्या ठिकाणी नंतर शेवटचा ऑप्शन तुमचा आहे लॉग द ऑप्शन फॉर्म. लॉक द ऑप्शन फॉर्म जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी लॉक करत नाहीये, तोपर्यंत तुम्ही या राउंडसाठी एलिजिबल नाही आहात. राउंड 1 नंबर साठी असेल, 2 नंबर साठी असेल, 3 नंबर साठी असेल, प्रत्येक राउंडसाठी तुम्हाला कॉलेजची नावं बदलता येऊ शकतात. मात्र लॉक ऑप्शन फॉर्म या आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड, तर या बटनावरती तुम्ही जोपर्यंत क्लिक करणार नाहीयेत, तोपर्यंत तुम्ही त्या राउंडमध्ये सहभागी होऊ शकत नाहीयेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लॉक ऍप्लिकेशन प्रेफरन्स वरती क्लिक करा आणि त्यानंतरच तुमची प्रोसेस या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तर याप्रमाणे आपण पार्ट 2 कसा भरायचा आणि कॉलेजची नावं ऍड कशी करायची, कॉलेजचा फॉर्म पार्ट 2 लॉक कसा करायचा, ही प्रक्रिया या ठिकाणी समजून घेतलेली आहे. तुमची राउंडची मुदत संपल्यानंतर लिस्ट लागेल आणि तुम्हाला या ठिकाणी तो मेसेज येईल. हा फॉर्म तुम्हाला प्रिंट काढूनही ठेवता येऊ शकतो. त्याची कॉपी तुम्ही तुमच्या जवळ व्यवस्थित सांभाळून ठेवा. लॉक प्रेफरन्सेस तुम्ही ऑलरेडी केलेला आहे, तसा मेसेज या ठिकाणी तुम्हाला दिसेल.